आपण ज्यांची वाट पाहत होतो कारण की क्रमांक 2चा सामना जो मात्र खेळवायचा होता आणि त्याच अनुषंगाने मात्र ते उशिरा आले. त्यामुळे आयोजक कमिटी यांनी डिसिजन घेतलाय की तुम्हाला 2 बॉलची पॅनल्टी दिली आहे. 2 रनची नाही तर 2 बॉलची पॅनल्टी दिली आहे. म्हणजे त्याच अनुषंगाने आता कुऱ्हाडपाडा या संघाला फक्त आणि फक्त बॉल फेस करावे लागतील ते 22-24 बॉलचा हा रणसंग्राम आपण पाहतोय आणि फक्त आणि फक्त 22 चे मात्र बॉल फेस करावे लागतील. तर फक्त आणि फक्त 22 बॉल फेस करावे लागतील. चला मॅचला सुरुवात होऊ द्या. मॅचला सुरू करा. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल इथे पाहावं लागेल. जीवाच्या आतंकीने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण नक्कीच कौतुक करावं लागेल. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्नाने यश इथे संपादित झाले नाही. याच अनुषंगाने विचार केला तर पहिल्या बॉलवर एक सिंगल संघाचा शुभारंभ आरंभ आणि प्रारंभ होताना देखील पाहतोय. एक या धावेने रवी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा सातत्याने जो मात्र घेऊन येत असतो. यावेळेस हुक केलाय बॉलला मिड विकेट रिझनला आणि अगदी घर पोचते वा कोणती चूक केली नाहीये आणि विकेटचं पतन. कॅच केले जतन. धक्का क्रमांक पहिला मैदानामध्ये बॅटिंग येणार टीम पीसीसी मांडवा या संघाला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर देखील संधी निर्माण झाली होती आणि त्याच्या अनुषंगाने दुसऱ्या बॉलवर देखील इथे संधी निर्माण झाली आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच संधीचं सोनं देखील करताना आपण पाहिलं. आता मात्र एक विकेट देखील प्राप्त केली अकाउंटमध्ये. पण गोलंदाजी ट्रॅकवर आपण पिंट्याला पाहतोय क्रमांक 1च्या षटकामध्ये आणि न्यू बॅटर भगवान मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय. भगवानसाठी हा बॉल ऑन साईडला अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळायचा सातत्याने प्रयत्न करतात पण बाटाने बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. बॉल जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉल बेकी पहिला बॉल 1 रन त्यानंतर विकेट त्यानंतर डॉट बॉल. जबरदस्त कामगिरी. धीम्या गतीचा बॉल चेंज द पेस सातत्याने गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस इनफिल्ड क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गॅप एक्झिक्यूट केले आणि बॉलला पाठवून दिले डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाय चौकार. जबरदस्त जिमत इनफिल्ड आणि पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला फ्लाय केलं होतं आणि याच दरम्यान 5 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील जोडल्या गेल्या. एका विकेटच्या मोबदल्यात अजूनही विचार केला तर 2 बॉलचा खेळ असेल शिल्लक तर नक्कीच 2 धाव्यांची पॅनल्टी असल्या कारणाने फक्त आणि फक्त पहिला षटक इथे 4 बॉलचा असेल तर नक्कीच पहिला षटक झालं इथे कंप्लीट आणि एका ओव्हरमध्ये धावफलक जोडल्या गेल्या. त्या म्हणजेच 5 या आकड्यावर क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज सागर याला आणले गेले बॉलिंग ट्रॅकवर रॅटम राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटवर इथे फक्त दिशा दिली बॉलला शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक जबरदस्त पाहायला मिळालं आणि याच अनुषंगाने एक सिंगल फेकी थोडी खराब पाहायला मिळाली पण एक सिंगल आणि एकापेक्षा अधिक देखील मिळणार नाहीये आणि धावफलक 1 ने पुढे सरकते 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात भगवान आणि अनिल ही जोडी पाहतो. एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल कारण की 2 बॉलची देखील पॅनल्टी आपण ऑलरेडी घेतली आहे तर
इथे संघर्ष देखील भरपूर करावा लागेल या मॅच मध्ये. जबरदस्त फटका स्टेट ड्राईव्ह आणि नक्की स्टेट बॅटने प्रहार केला. लोंगा क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला होता फटका आणि क्षेत्ररक्षक आला बॉल पर्यंत पोहोचला. गॅदर देखील केले, फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. एक सिंगलला इथे रोखू शकले नाहीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. अनिल आणि भगवान नक्कीच आतापर्यंत विचार केला. भगवान याच्या बॅटमॅन 5 बॉल आणि 5 धावांची खेळी आपण पाहिली आणि अनिल ज्याच्या बॅटमॅन 2 बॉल आणि 2 धावांची खेळी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल रॅन्डम राऊंड द विकेट. हो ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडा बीट झाला, त्यानंतर बॅकअपसाठी शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील पोहोचला आणि याच दरम्यान कोणती धाव घेतली नाहीये. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला करताना आपण सागर या गोलंदाजाला पाहतोय, कारण की आतापर्यंत 3 बॉल 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि 7 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहतोय. उलटाच बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली आणि नक्कीच बॉलचा पाठमोरा करतोय क्षेत्ररक्षक आणि डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय 8 या आकड्यावर. सध्या विचार केला तर नक्कीच परिस्थिती थोडी नाजूक आहे. बाटिंगना टीमचे संकट आले, संकटाला दूर करायचं असेल तर मॅच मध्ये प्रयत्न भरपूर करावे लागतील. येणाऱ्या प्रत्येक बॉलवर अटॅक करणं गरजेचं राहील, आवश्यकता असेल या मॅच मध्ये. हो इथे नक्कीच लाईन चेक करावी लागेल. पंचांना व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकते 1 ने 9 या आकड्यावर आता जाऊन पोहोचले. ऑन स्ट्राईकला भगवानला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला अनिलला पाहतोय. जबरदस्त कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी करताना 2 फलंदाज. हो इथे पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल आणि या दरम्यान विचार केला तर व्हाईट बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल, सलगचा दुसरा व्हाईट बॉल टाकण्यामध्ये नक्कीच थोडीशी ते खराब कामगिरी मात्र पाहायला मिळाली म्हणजे सागर या गोलंदाजाची. पण कमबॅक करण्याची क्षमता मात्र सातत्याने आपण सागर या गोलंदाजाकडे पाहतो आणि नक्कीच कमबॅक करेल याची शंका नाहीये. पुढील बॉल नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त जागा बनवून खेळली आणि बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेलाय दन करीत, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकाराने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या आता सध्या विचार केलं तर फ्लाय होते, गतीने वाढते. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. या फटक्याची आवश्यकता होती, तो फटका जोडण्यामध्ये यश इथे संपादित केलंय आणि अजूनही मोठे फटके येणे आवश्यकता असेल या मॅच मध्ये. भगवान याला मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची. स्विजिटचा फटका उलटा केलाय, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. क्रिकेटचं सौंदर्य जपणारा फटका आणि 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करता शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण नक्कीच यश इथे संपादित झालं नाहीये आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळाला आणि याच अनुषंगाने धावफलक पुढे सरकतोय, फ्लाय होतोय, आता गतीने वाढतोय. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आतापर्यंत. भगवान ज्याच्या बॅटमधनं 7 बॉल 13 धावांची खेळी पाहिली आणि त्याच अनुषंगाने अनिल ज्याच्या बॅटमधनं 4 बॉल आणि 2 धावांची खेळी आपण पाहिली. अजूनही मात्र 2 ओव्हरचा खेळ असेल शिल्लक, 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. आता सध्या विचार केला तर 9.00च्या सरासरीने ही धावगती पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. एका विकेटच्या मोबदल्यात 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. धावसंख्या 18 आणि क्रमांक 3च्या षटकाला होते सुरुवात आणि क्रमांक 3च्या षटकासाठी इन्व्हाइट केले गोलंदाज अंकुश या गोलंदाजाला आणि नक्कीच आता भगवान याची विकेट घेणं देखील महत्त्वाचं ठरलं या मॅच मध्ये. अनिल आणि भगवान. अनिल 4 बॉल आणि 2 धावांची खेळी. ऑन साइडला जबरदस्त फटका, पॉवर पॅक आणि पॉवर पॅकचा पॉवरफुल षटकार. इट्स अ ब्युटिफुल पॉवरफुल मॅक्झिमम लांबच लांब दूरच दूर आणि नक्कीच सक्सेसफुल अलाय षटकार.
सिंगल आणि 2 सिंगलच्या मदतीने धावफलक 27 आकड्यावर. आता सध्या विचार केला एकेरी दुहेरी धावेने धावसंख्यामध्ये भर पुढे सरकते. 27 धावा जोडल्या गेल्या एका विकेटच्या मोबदल्यात. अनिल साठी हा बॉल आणि नक्कीच टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आणि वळण घेताना बाहेर वळण घेताना आपण पाहतोय आणि वाईट बॉल असेल. चांगलं ऑफ स्टंप आणि लेग स्टंपला इथे मारा करतोय गोलंदाज अंकुश. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. अलाउड द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक देखील आला वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. गॅदर देखील केला आणि एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकताना पाहतो. 29 धावा 29 एका विकेटच्या मोबदल्यात. 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आतापर्यंत भगवान ज्याच्या बॅटमधनं 7 बॉल 13 धावांची खेळली आपण पाहिली. अनिल ज्याच्या बॅटमधनं 7 बॉल आणि 11 धावांची खेळली पाहिली. ऑन स्ट्राईकला भगवानला पाहतोय. ओहो जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय भव्य षटकार. नक्कीच 2 बॉलची पॅनल्टी जी दिली होती आणि त्याची भर काढताना या मॅच मध्ये आपण भगवान आणि अनिलला पाहतोय. एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती आणि तीच पार्टनरशिप करताना हे 2 फलंदाज. पुन्हा एकदा उलटा केला आहे. बॉलला स्वीपर शॉट केला आहे. जबरदस्त स्वीजिटचा फटका अटेम्प्ट केला आणि बॉलला पाठवून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 39 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. ओहो बॅटची आतली कडा. यष्टीरक्षक तिथे उपस्थित होता. थोडं बीट झाला. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जबरदस्त बॅकअप देताना पाहिलं आणि याच अनुषंगाने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हरमध्ये धावफलक 39 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. जबरदस्त फलंदाजी चांगली फलंदाजी या मॅच मध्ये करताना आपण 2 फलंदाजांना पाहतोय. कारण की आपल्या संघाला इथे अडचण निर्माण झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरच्या अडचणीमधून दूर करायचं होतं. तर नक्कीच आपले हात खोलायचे होते आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये आपले हात खोलले म्हणजे भगवान आणि अनिलने. कारण की आतापर्यंत भगवान त्याच्या बॅटमध्ये 10 बॉल आणि 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबरीने अनिल भगवानला स्ट्राईक रोटेट करायचं काम देखील करतोय. कारण की आतापर्यंत 7 बॉल आणि 11 धावांची खेळी त्यांच्या बॅटमध्ये देखील पाहिली. क्रमांक 4च्या षटकाला झाले सुरुवात. कमलेश पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. बिग हिट केलाय आणि पाहुला गेला क्षेत्ररक्षक आहे वाईडिश. लोंगॉन मध्ये एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 40 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. क्रमांक 4च्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर 1 धाव खर्च केली. कमलेश क्रमांक 4च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलाय. कॅप्टनने देखील विश्वास संपादित केला आणि कमलेश या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला पूल गेलाय आणि पूलचा पॉवरफुल आलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार लांबच लांब दूरच दूर. इट्स अ ब्युटिफुल सिक्सर. सेहेचाळीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर.
अजूनही 4 बॉलचा खेळ असेल शिल्लक. भगवान 11 बॉल 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने फोर्स करायचा होता आणि इथे नक्कीच विकेट इथे सॅक्रिफाईस करेल का. DRS ची मागणी तिसऱ्या पंचांना देखील प्रश्न विचारला गेला आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सेवन स्टार टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल आणि चेक केलं जाईल. आउट असेल चला. सेहेचाळीस धावा आणि अनिल यांनी मात्र आपल्या संघाची साथ सोडली. आता न्यू बॅटर तानाजीला पाहतोय. 46 या आकड्यावर धावफलक 2 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही मात्र 3 बॉलचा खेळ असे शिल्लक या इनिंग मधला आणि नक्कीच भगवान ज्याच्या बॅटमधनं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय या मॅच मध्ये, तर नक्कीच त्याला स्ट्राईक रोटेट करायचं काम इथे तानाजी या फलंदाजाला इथे करावं लागेल. नेक्स्ट बॉल तानाजी ऑन स्ट्राईक. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि जबरदस्त टोला आणि जबरदस्त फटका आणि बॉलला पाठवून दिलाय. वाईडिश लोंगवान क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा A1 क्वालिटीचा पॉवरफुल इट्स अ ब्युटिफुल तानाजी याच्या बॅट मधनं आलाय सिक्सर. आल्या डगआउट मधून जणू काय सेट होऊन आलाय की काय तानाजी नावाचा फलंदाज. पुन्हा एकदा जबरदस्त आडव्या बॅटने फोर्स केलाय आणि बॉल नक्कीच प्रोटेक्शन सेट आहे. दुसऱ्या धावेची मागणी. मिड विकेटला जबरदस्त चिमता फिल्डिंग आणि याच दरम्यान 2 धावा पुढे सरकते. टीमच्या खात्यामध्ये 54 धावा जोडल्या गेल्या. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. चांगलं आयोजन चांगलं नियोजन दमदार क्षमत्र आयोजन पाहतोय. आयोजकांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर घेतली विकेट. पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये धावफलक जोडल्या गेल्या टीमच्या स्कोर कार्डवर 54 आणि विजयासाठी 24 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आणि आता मात्र एकाला रोखावं लागेल, एकाला ठोकावं लागेल. या मॅच मध्ये घडेल काय, या मॅच मध्ये बिघडेल काय, येणारे 24 बॉल ठरवून जातील आणि नक्कीच 24 बॉल 55 धावा या मॅच मध्ये रोखल्या जातील की ठोकल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र आणि व्हॉइस ऑफ टेमगाव, व्हॉइस ऑफ मुरबाड म्हणजेच कैलास शिलवले सर. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. श्री गणेश चषक तागवाडी आयोजित चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा
भव्य दिवा आव्हान ठेवलंय ते कुऱ्हाडपाडा संघ पुढे. 24 चेंडू 55 धावेचं भव्य दिव्य आव्हान. रनचेस चेस होईल की नक्कीच गोलंदाज ज्याप्रमाणे फलंदाजीमध्ये कमाल केला त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये कमाल करून पीसीसी मांडवा संघ हा सामना जिंकू शकेल पाहायला मिळेलच थोडा वेळात. फलंदाजीसाठी यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाचे सलामीचे फलंदाज फलंदाजीसाठी यावेळेस सलामीचे फलंदाज कुऱ्हाडपाडा संघाचे अंकुश त्याचप्रमाणे रमेश. स्ट्राईकला खेळतील अंकुश त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकला असतील रमेश. पहिलं षटक घालण्यासाठी येत आहेत अनिल. बघूया त्यांची कामगिरी कशी पाहायला मिळते. यावेळेस लॉंगॉनला पाठवून दिला ग्राउंडला चाटत पुसत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत फेकी करतील तोपर्यंत एकच धाव. एका धाव्याच्या साह्याने संघाचा अकाउंट ओपन होतंय जाऊन पोहोचतोय ते एकी आकड्यावर. पहिल्या चेंडूवर थोडा सन्मान पाहायला मिळाला. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारण्याची आवश्यकता नाही. चांगल्या वेळेचा उपयोग केला जातो. मात्र यावेळेस अलॉंग दी काटपीट क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडे फंबल होत आहेत. बॅकअपला क्षेत्ररक्षक उपस्थित येतील फेकी करतील तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी होते अनिलच्या माध्यमातून या षटकामध्ये. पुढील चेंडू घेऊन येत आहेत अनिल. यावेळेस सरळ उडवलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून येतील करतील तोपर्यंत या 2 धावा. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. केवी दुवेदेरी धावेने हे समीकरण जमणार नाही. नक्कीच मोठे फटके आले तरच हा सामना आपण जिंकू शकता. मात्र मोठे फटके खेळून देत नाहीयेत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. 3 चेंडू मध्ये 5च धावा खर्च केल्यात अनिलने. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेस ऑफ साइडला उडवलेला आहे मात्र इनफिल्ड मध्ये थोडी चुकी होते. पाहता पाहता 1 धाव पूर्ण झाली. नक्कीच 4 चेंडू मध्ये कोणताही मोठा फटका लगावून दिला नाही अनिलने. फक्त एकेरी आणि दुहेरी धावेंवर रोखून ठेवलाय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 6 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन येतात. षटकातील सेकंड लास्ट चेंडू असेल. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली अनिलची. अलॉंग ऑन साइडला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रयत्न तर भरपूर केले होते परंतु थोडी चुकी झाली. कॅच ड्रॉप झाली. पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. कोणताही आतापर्यंत मोठा फटका या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाला नाहीये. चांगली गोलंदाजी अनिल यांच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावेंवरच समाधान मानावं लागेल कुऱ्हाडपाडा संघाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस शफल झाले. क्रॉस दी बॅट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. हा चेंडू ऑफ स्टिकला थोडा मिस करतो. अवंतर असेल. अवंतरच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अनिल घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर असतील अंकुश. यावेळेस सरळ उडावलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कॅरी करतील आणि फेकतील तोपर्यंत 1च धाव पूर्ण. पहिलं षटक समाप्त झालं. तिथे धावा बनवल्या गेल्या 10. चांगली गोलंदाजी राहिली अनिलची. कोणताही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला नाहीये. अजूनही 18 चेंडू आणि तब्बल 44 धावींची आवश्यकता. 45 धावींची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला.
यस, पहिलं षटक संपन्न झालं. धावा बनवल्या 10. अनिलची चांगली कामगिरी राहिली. त्याचप्रमाणे दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत रोशन. पाहूया त्यांची कामगिरी कशी पाहायला मिळते. कर्णधाराच्या विश्वासावर खरे उतरतील की नक्कीच मोठे फटके येऊन हा सामना जिंकू शकेल कुऱ्हाडपाडा. डाव्या हाताने हा चेंडू टिकलेला होता, मात्र हा चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी यावेळेस. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय रोशन यांनी. पुढील चेंडू घेऊन येते षटकात असेल दुसरा चेंडू. त्याच्या समोर असतील अंकुश. यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह ऑन साइडला. फिल्डर के मस्तक पे दस्तक. हा चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. याचा पहिला चेंडू जरी निर्धाव हाताळला असेल रोशनने, मात्र या चेंडूवर त्याच्यावर आक्रमण चढवलं जात आहे. षटकार येतोय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते कुऱ्हाडपाडा संघाची 16 या आकड्यावर. रोशनवर यावर आक्रमण चढवतायत अंकुश. यावेळेस पुन्हा एकदा शबल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र चेंडू रोखण्यात यष्टीरक्षकाला यश क्षेत्ररक्षकाला यश आलं. आणि पाहता पाहता एकच धाव जाऊन पूर्ण केली. एकच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. नक्कीच एक षटकार जरी लगावला असला आधीच्या चेंडूवर, मात्र या चेंडूवर कमबॅक पाहायला मिळालं रोशनचं. 3 चेंडू आतापर्यंत संपन्न झाले आहेत. 3 चेंडू मध्ये 7 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेल्या आहेत. या पुढील कामगिरी कशी पाहायला मिळते त्याची. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू नक्कीच निर्धाव असेल. गतीमध्ये थोडं परिवर्तन करतात यावेळेस रोशन. चांगलं कमबॅक या षटकामध्ये 2 चेंडूवर त्याचं पाहायला मिळालं. सेकंड लास्ट चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. जसं यादीचे 2 चेंडू जरी रोशनने निर्धाव हाताळले असते, मात्र या चेंडूवर देखील आक्रमण चढवले जात आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 13 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईकवर असतील रमेश. यावेळेस यष्टीरक्षकाची चपळाई. थर्ड अंपायरला केलंय रेफर. यस, यष्टीरक्षकाची चपलाई पाहायला मिळाली आणि हा विकेट्स असेल. रमेश माघारी परत आहेत. नक्कीच षटकाची देखील समाप्ती झाली. 23 धावा आणि 1 विकेट्स पाहायला मिळालं. दोन षटका समाप्ती झाली, जिथे कुऱ्हाडपाडा संघ 1 विकेट्स आणि तब्बल 23 धावा बनवल्या. त्याचप्रमाणे पुढील येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला. यादीचं षटक रोशनचं थोडं तुझं तर असं माझं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे शेवटच्या चेंडूवर यष्टीरक्षकाची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने रोहन माघारी परतून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फलंदाजीसाठी येत आहेत सागर. आले नॉन स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वर केलतील अंकुश. त्याचप्रमाणे तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत पीसीसी मांडवा संघाकडून भगवान.
12 चेंडू 32 धावांची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला. आप ट्रॅकर चेंडू त्याला पाठवून दिलाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक देणारा हा चेंडू सीमा पार, हा येतो षटकार. नक्कीच पहिल्याच चेंडूवर मोठा आक्रमण चढाला. यावेळेस थोडासा फसवा चेंडू, गडीमध्ये थोडस परिवर्तन केलं आणि हा चेंडू येतो निर्धाव. असं म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नाही होती, और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. नक्कीच प्रयत्न आणि प्रयत्न अंकुशच्या माध्यमातून 8 चेंडूचा सामना केला. 17 धावा त्याने तब्बल बनवल्या. यावेळेस देखील डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फेकी करतायत तोपर्यंत नक्कीच पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली कुऱ्हाडपाडा संघाची 1/31 या आकड्यावर. चांगलं कमबॅक या चेंडूवर भगवानचं असेल. यावेळेस हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. फाईन लेग वरून नक्की प्रयत्न तर भरपूर केले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावर सीमारेखा पार, हा येतोय चौकार. नक्कीच चांगले प्रयत्न करतायत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा. अंकुश 10 चेंडूचा सामना केलाय. 23 धावा, तब्बल 23 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. यावेळेस हा चेंडू लेगशिकला थोडा मिस करेल आणि हा अवंतर पंचांचा इशारा असेल. अवंतरच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/36 या आकड्यावर. 5वा चेंडू घेऊन येत आहे षटकातील भगवान. यावेळेस इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. नक्की चुकी झाली. अंकुशला जीवनदान. नक्कीच पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/38 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडू हाताळत असताना 15 धावा तब्बल खर्च केल्यात भगवानने. शेवटचा चेंडू घेऊन येतील. यावेळेस थोडा पॉज घेतला, फाईन लेगच्या दिशेने पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते कोणते आणि हा चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय चौकार. तीन षटक समाप्ती झाली, जिथे धावा बनवल्या गेल्या कुऱ्हाडपाडा संघाने. एक विकेट असून 42 धावा बनवल्या. अजूनही 6 चेंडू 13 धावींची आवश्यकता. नक्कीच 12 चेंडू मध्ये 31 धावींची आवश्यकता होती. पत्र या मागील षटकामध्ये भगवानवर आक्रमण चढवलं. तब्बल 19 धावा त्याला ठोकल्या आणि त्याचप्रमाणे 6 चेंडू 13 ची आवश्यकता. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जो कोणी गोलंदाज असेल सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला. गोलंदाजीसाठी आलेत शेवटचा निर्णायक हाणामारीचा षटक घेऊन येत आहेत शरद. जिथे 6 चेंडू हाताळत असताना त्याला 13 धावा डिफेन्स करायच्या आहेत. संघ कर्णधाराच्या विश्वासावर तो खरा उतरेल की नक्कीच पीसीसी मांडवाच्या हातातून हा सामना जिंकून देईल कुऱ्हाडपाडा संघ. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा चेंडू समजला नाही आणि हा चेंडू येतो निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव हाताळतायत. राईट आर्म राऊंड, लेफ्ट आर्म राऊंड मारा करतायत शरद.
यावेळेस फुल टॉस चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडे फंबल झाले. नक्कीच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. सागर यांनी जर षटकार मारला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज माळू लचका यांच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू ऑन साइड ला पाठवून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. येस नो चेंडू साठी हा रिव्ह्यू असेल. येस इज फेअर डिलिव्हरी असेल. यावेळेस पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एक धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. एक धावेच्या मोहामध्ये विकेट सॅक्रिफाईस यावेळेस पाहायला मिळाली. अंकुश या माघारी परतायत या चेंडूवर पाहायला मिळते. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला. नक्कीच चित्त थरारक सामना. 2 चेंडू 5 ची आवश्यकता. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाला. पाहूया शरद धावा रोखू शकेल की सागर यावेळेस. नक्कीच सागरने या चेंडूवर षटकार जर मारला फुल टॉस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चुकी करणार नाही. नक्कीच विकेट यावेळेस मिळाली शरदला. सागर बॅक टू द पवेलियन. पिंट्या बॅक टू द पवेलियन. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत शरदची. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला. चांगली गोलंदाजी करतायत यावेळेस शरद. 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता होती. मात्र याचे तोपर्यंत सामना आला. 1 चेंडू 5 ची आवश्यकता. पिंट्या माघारी परतले. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी यावेळेस खेळपट्टीच्या दिशेने वाटचाल करतायत भास्कर. नक्कीच भास्कर असतील स्ट्राईक एंडवर. त्याचप्रमाणे सागर असतील नॉन स्ट्राईक एंडवर. 1 चेंडू 5 ची आवश्यकता. चित्त थरारक सामना आजच्या दिवसातील. शरद असतील गोलंदाज. आतापर्यंत 5 चेंडू हाताळत असताना 1 विकेट मिळवत 8 धावा खर्च केलेला आहे. 1 चेंडू 5 ची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला. एक चेंडू 5. चित्त थरारक सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील. पाहूया कोण जिंकेल कोण हारेल. येणारा चेंडू ठरवेल. 1 चेंडू 5 ची आवश्यकता यावेळेस कुऱ्हाडपाडा संघाला. शरद घेऊन येते शेवटचा चेंडू. नक्कीच हा चेंडू येतोय निर्धाव. त्याचप्रमाणे सामना विजय झालाय पीसीसी मांडवा क्रिकेट संघ.
सामन्याच्या दृष्टिकोनातून नेक्स्ट राऊंड साठी देऊया पीसीसी मांडवा क्रिकेट संघाला शुभेच्छा. त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये उपस्थिती दाखवली आणि एक चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो कुर्वाडपाडा संघ यांना देखील यांचा देखील मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे पुढील सामन्याचा टॉस केला जाईल.